गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले। एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला अशी ओळख होती। आता पुन्हा एकदा नाशिकवर कब्जा करण्यासाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधून फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आलाय। मनसेचा 18व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय। यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होत आहेत। या निमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार फलकबाजी करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मागील 2 दिवसांपासून नाशिक शहरात आले। आज दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिनानिमित्तानं त्यांची तोफ धडाडणार आहे। कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत। लोकसभा निवडणुकीचे रणशिंग ते नाशिक मधून फुंकणार असून भाषणात राज ठाकरे नक्की काय बोलणार, महायुती सोबत जाण्याची घोषणा करणार की स्वबळावरच नारा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मनसेच्या वर्धापन दिनी दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे। पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।